तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप दिवसांनी माझ्या कोकणी रानपाखरे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। तर मंडळी, आज आहे महाशिवरात्र आणि आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर मंदिरामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये महाशिवरात्र साजरी केली जाते। तर चला आज आपण पाहूया आमच्या राजापूर गावातील धूतपापेश्वर मंदिरातील जत्रा। धूतपापेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे। राजापूर शहरापासून सुमारे 5 किलोमीटरवर अंतरावर हे गाव वसलेले आहे। सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड प्रमाणात गर्दी होते। आम्ही देखील आज महाशिवरात्र असल्या कारणाने येथे जत्रेसाठी आलो आहोत। पाप धुवून काढणारा ईश्वर म्हणून धूतपापेश्वर। सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून मंदिरही प्राचीन आहे। प्रशस्त असा सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात येताक्षणी मन प्रसन्न होते। प्रवेशद्वारावर नगारखाना व आवारात दीपमाळा आहेत। मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा मुरडाणी नदीचा प्रवाह आहे। कोसळणाऱ्या पाण्याचा एक नितांत सुंदर धबधबा होतो। धबधब्याची खरी शोभा ऐन पावसाळ्यात दिसते। वरून खाली पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे। त्याला कोटी तीर्थ असे संबोधले जाते। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, आज महाशिवरात्र असल्या कारणाने खूप गर्दी आहे। सर्व भाविक दर्शनासाठी जमले आहेत। मित्रांनो, धूतपापेश्वर मंदिराची काही खास वैशिष्ट्ये म्हणजेच मंदिराशेजारून वाहणारी मुरडाणी नदी आणि या नदीवरील आकर्षक छोटे छोटे धबधबे। पावसाळ्यात त्याचे सौंदर्य अधिकच खुलते। संपूर्ण मंदिर परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे। गर्दझाडीत हे मंदिर वसलेले आहे। मंदिराच्या सभामंडप आणि गर्भगृहावरील छतावर, खांबांवर, तुळयांवर प्राण्यांची, वनस्पतींची, फुलांची चित्रे काढून शिल्पकला केली आहे। हे प्राणी वगैरे त्या मंदिर परिसरातच आढळणारे आहेत। उदाहरणार्थ, शंकराला व्हायला जाणाऱ्याला कैलास चाफा या आकर्षक फुलाचे झाड हे या एकमेव ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मंदिर परिसरातील खांबांवर आणि भिंतींवर चित्रांसाठी व शिल्पकलेवर वापरलेले रंग पूर्णतः नैसर्गिक, म्हणजेच पाने, फुले, झाडांची साल यापासून तयार केलेले रंग आहेत। दररोजच्या पूजेत मांडलेल्या समयांवर इसवी तारीख आहे, त्यामुळे हे मंदिर किती प्राचीन याची कल्पना येते। इथे भाविकांसाठी प्रसाद वाटप चालू आहे। मंडळी, कोकण म्हटलं की भजन हे आलंच। इथे देखील धूतपापेश्वर या गावातील ग्रामस्थांचे भजन सुरू आहे।
काळ्या पाषाणातून झुळझुळणारे वाहणारे निर्मळ स्वच्छ पाणी, उंचावरून पिंडीवर पडणारे पांढरे शुभ्र दूधपाणी, पैलतीरी असलेले आधुनिक शैलीतील दत्त मंदिर, तिकडे जाणारा कमानीदार फुटब्रिज, निसर्गाने कुशीत घेतलंय असे वाटणारे वृक्षांनी बहरलेले डोंगर आणि मुकुटमणीसारखे असलेले धोपेश्वर म्हणजेच धूतपापेश्वर मंदिर. येथे आल्यावर श्री धूतपापेश्वराचे दर्शन तर होतंच, त्याहून अधिक विलोभनीय निसर्गाच्या सौंदर्यामुळे एक प्रकारची आत्मिक शांतता, समृद्धता अनुभवता येते. हे शिवमंदिर प्राचीन आहे. सुरुवातीला नगारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळच लाकडी द्वारपाल, त्यानंतर दिंडी दरवाजा, त्यातून आत गेल्यावर देवडीच्या भिंतीवर पेशवेकालीन चित्रकला प्रकारातील धार्मिक आशयाची चित्रे आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यावेळी मंदिराचं शिखर हे राजस्थानमधून ढोलपूर दगड आणून नागर शैलीत करण्यात आले. प्रशस्त सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी पारंपरिक रचना आहे. सभामंडप हे लाकडी नक्षीदार खांबावर तोललेले असून पारंपरिक चौपाखाली म्हणजेच कौलारू छप्पर आहे. देवाचा गाभारा मात्र काळ्या दगडात असून त्याची रचना व कला उच्च दर्जाची आहे. गाभाऱ्यातील शिवलिंगाचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामागे धार्मिक संदर्भ आहे. आता आम्ही आलोय प्रसादी घेण्यासाठी. हे आहेत आमचे मामा. आमच्या मामांचे देखील येथे दुकान आहे. तर मंडळी, तुम्हाला ही आजची व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ पाहून काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बी कनेक्टेड. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.